आज आम्हाला कुणी पैसा नाही दिला तरी चालेल हो, आम्ही पुन्हा एकदा आमच्या पायावर उभा राहू, यामध्ये शंका नाही आहे. पण या ठिकाणी आमचं झालेलं नुकसान एवढं मोठं आहे ना, की या ठिकाणी कसं उभं राहायचं हे सर्वात मोठं मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला सध्या कुणीच नाही आहे. आम्हाला शिवार हेल्पलाईनच्या वतीनं मी एक कॉल ऐकला बघा संध्याकाळी, त्या शेतकऱ्यानं अक्षरशः त्याची बायको आणि मुलं झोपल्यानंतर केलेला कॉल होता तो. त्याला ती व्यथा सांगायची होती, पण लेकरा बाळासमोर तो सांगू शकत नव्हता. कारण की त्याला आपण नारळासारखं म्हणतो, आतून खूप कोमल आहे हो तो. जरी बाहेरून कठीण दिसत असला ना, तरी तो आतून खूप कोमल आहे. पण त्या ठिकाणी संध्याकाळी त्या शिवार हेल्पलाईनला फोन केल्यानंतर सांगितलं, काय करू आता, खूप खचून गेलो आहे, काहीच समजायला गेले काय करावं. पैसे नको, फक्त आता शेतीमध्ये पुढं काय करता येईल याचं मार्गदर्शन आम्हाला करा. आज या ठिकाणी मला या महाराष्ट्र सरकारला सुद्धा तेच म्हणायचे, महाराष्ट्र सरकार जाऊ द्या, थोडंफार कमी दिलं ना तर आम्ही ॲडजस्ट करून घेऊ, पण एक गोष्ट करा, या शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या पायावर उभा करण्यासाठी सहकार्य करा.